फ्रेंड्स, डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मस्त असं गूळ आणि आंबा यापासून मस्त अशी कुल्फी बनवणार आहे। त्यासाठी मी हा आंबा पाण्यात भिजत ठेवला होता, तर याला थंड होऊ दिला आणि आता मी याचा जो रस आहे तो डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये पिळून घेणार आहे। तर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही आहे। गूळ हे पौष्टिक आहे, त्याच्यामुळे मी गुळापासून आज मस्त अशी कुल्फी बनवणार आहे। तर हा आंबा सर्व मी पिळून घेत आहे। तर आता अशा प्रकारे मी मँगो सर्व पिळून घेतलेला आहे। यामध्ये मी आता एक मँगोसाठी 2 चमचे गूळ घालून याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे। आता यामध्ये मी 1 चमचा थोडीशी वेलची घालून याला परत मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे टेस्टसाठी म्हणून। तुम्ही यामध्ये मिल्क पावडरसुद्धा ॲड करू शकता। मी मिल्क पावडर ॲड केलेली नाही आहे। तर हा तुम्ही बघू शकता आपला पल्प किती छान झालेला आहे। आता हा पल्प मी 2 कुल्फीचे साचे घेतलेले आहे। या कुल्फीच्या साच्यामध्ये मी हा पल्प टाकून देणार आहे। तर तुम्ही बघू शकता मी हा पल्प टाकत आहे। आता आपली कुल्फी सेट व्हावं म्हणून मी सिल्वर पेपरनी याला कवर करत आहे। तर अशा प्रकारे मी दोन्ही ज्या कुल्फी आपण बनवलेल्या आहेत त्या दोन्हीला मी सिल्वर पेपरने कवर करून घेऊन आता हे जे दोन्ही कुल्फी आहेत त्यावर अशा आईस्क्रीमच्या स्टिक्स घालणार आहे। तर आईस्क्रीमच्या स्टिक्स घालून झाल्यानंतर मी याला आता फ्रीजमध्ये 5 ते 6 घंटे सेट व्हायला ठेवून देणार आहे। तर 5 ते 6 घंट्यानंतर तुम्ही बघू शकता आपले मँगो आईस्क्रीम मस्त असे तयार झालेले आहे। तुम्हाला मी काढून दाखवते। हे बघा, तुम्ही बघू शकता आपले मँगो आईस्क्रीम किती मस्त झालेलं आहे। तर हे बघा किती छान टेक्स्चर आलेलं आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतं। लहान मुलांना तर हे नक्की आवडेल। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।